कोणालाही अंदाज नव्हता, पण एका छोट्या गावातून आलेल्या बातमीने संपूर्ण परिसर थरारात टाकला होता। घरामध्ये अचानक काहीतरी भयंकर घडत आहे असं स्पष्ट होतं। पोटात अचानक वेदना, किंचित घबराट आणि त्या क्षणांची भीती प्रत्येकाच्या श्वासावर थरार होता। लोक सस्पेन्स आणि आश्चर्याने थांबले आणि कुणालाही ठाऊक नव्हतं की पुढे काय घडणार आहे। माढा तालुक्यातील ही मुलगी अवघ्या 12 वर्ष 8 महिन्यांची अचानक पोटात वेदना जाणवू लागली। ती घरच्यांसह रुग्णालयाकडे निघाली। प्रत्येक क्षण भयाबही आणि अनिश्चिततेने भरलेला होता। पुढील उपचारासाठी तिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे हलवलं जात होतं। रस्त्यातच अचानक प्रसूती सुरू झाली। रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी सहकारी स्तब्ध झाले। काही क्षण काळ थांबल्यासारखा वाटला। आई आणि नवजात बाळ तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल झाले, पण त्या काही मिनिटात झालेल्या घटनेने उपस्थितांचे डोळे मोठे झाले। त्यावेळी कुणालाही पूर्ण माहिती नव्हती, फक्त भय आणि आश्चर्य वातावरण व्यापून टाकत होते। प्रत्येक सेकंद थरारक आणि धक्कादायक वाटत होता। मुलीच्या आईने पोलिसांना फिर्याद दिली। तपास सुरू झाला आणि हळूहळू सत्य समोर येऊ लागलं। 10व्या वर्षीच मुलीचा विवाह लावण्यात आला होता आणि आता वयाच्या 12व्या वर्षी ती बाळाला जन्म देत होती। लोकांना समजलं हे फक्त प्रसूती नव्हती, ही बालविवाहाची जबरदस्तीची आणि अत्याचाराची घटना होती। परिसरात खळबळ उडाली। प्रत्येक शेजारी, प्रत्येक परिचित व्यक्ती थरारत होता। काही जण विश्वास ठेवू शकत नव्हते, तर काही जण संतापाने तोंड मिटून गप्प उभे होते। गुन्हा दाखल झाला। आरोपींची यादी भयावह होती। मुलीचा पती, सासू सासरे आणि वडील यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला। वडील आणि सासरे बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी ठरले। पतीविरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण पसरलं। मुलगी रायगड जिल्ह्यातील असून सध्या सोलापूरमध्ये राहत होती। सासरी मोलमजुरी करणारं कुटुंब गर्भावस्थेदरम्यान तिला माहेरी आणलं होतं। अनेकांनी विचारलं, अवघ्या 12 वर्षामध्ये हे कसं काय घडू शकतं? संपूर्ण प्रकरण पाहून लोक स्तब्ध झाली। डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। ही घटना भयानक आणि चकित करणारी ठरली। थोडक्यात बालविवाह, जबरदस्ती आणि अत्याचाराची ही घटना समाजाला धक्का देणारी आहे आणि अजूनही प्रश्न उभा आहे, ही चक्रवाढ थांबवता येईल का?